केसीसी मॅथ क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहणार एक्सरसाइज 3 6th क्लास न्यू सिलेबस मध्ये आहे. त्यामध्ये 1 ते 3 क्वेश्चन आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये घेतले. आता या व्हिडिओ मध्ये आपण 4 आणि 5 एक्सरसाइज खूप मोठा असल्यामुळे व्हिडिओ मोठा होत आहे, त्यामुळे आपण 4 आणि 5 क्वेश्चन या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. या क्वेश्चन 4 मध्ये काय दिलंय बघा. ऑब्टेन 5 डिजिट नंबर्स using the digit 1 to 9 only once, read them and write them in the word and write the largest and smallest number. एका क्वेश्चन मध्ये आपल्याला 2-3 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर पहिले प्रथम आपण याला चांगल्या प्रमाणे वाचून घेणे, वाचल्यानंतर ते समजून घ्या, समजून मग त्याचं आपल्याला उत्तर द्यायचं. पहिले काय म्हटलेलं आहे पहा, 5 डिजिट नंबर तयार करायचे आहे, 30 संख्या घ्यायची 1 to 9 पर्यंत. आता इथे आन्सर मध्ये 1 to 9 मध्ये आपल्या मनावर कोणतीही संख्या घ्या. मी इथे घेतो 8 4 5 6 7. प्रत्येक संख्या एकच वेळेस आलेली आहे आणि संख्या झाली 5 डिजिटची. मग याचा आपल्याला आता काय पुढे काय करायला म्हणजे रीड दे मध्ये वाचायचे आहे 84,567. आता याला अक्षरामध्ये लिहायचे आहे 84,000 84,567. यामध्ये 2 क्वेश्चनची उत्तर झाले एका ज्याच्यामध्ये आपल्या 5 डिजिट नंबर आपण ऑब्टेन केलेला आहे. त्याला रीड म्हणलं, रीड वाचलेला आहे, वाचून आता लिहिलं देखील आपण, त्यामुळे 2 क्वेश्चन झाले. आता अजून एक क्वेश्चन आहे अँड काय म्हणते राईट द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर मध्ये. आता याच्यामध्ये लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर आपल्याला करायचे. तर याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर कोणता आहे, त्याच्याबद्दल आपण या 5 अंकीमध्ये आपण लार्जेस्ट नंबर तयार करायचे आहेत. आपल्याला लार्जेस्ट नंबर म्हणून लिहा आणि इकडे स्मॉलेस्ट नंबर म्हणून लिहा. याच संख्येपैकी आपल्याला लार्जेस्ट संख्या आणि स्मॉलेस्ट संख्या लिहायची आहे. तर पहिले लार्जेस्ट संख्या लिहिताना सर्वात मोठी संख्या प्रथम घ्यायची, नंतर त्याच्या खालची, नंतर त्या खालची, असं आपल्याला या पद्धतीने आपण लार्जेस्ट नंबर लिहायचे. उत्तर त्या संख्या क्रमानं लिहिले की ते लार्जेस्ट संख्या येऊ जाते. इथं आली 87,654 आली. तर आता स्मॉलेस्ट संख्या लिहिताना आपण उलट चालू करायचं, त्याच्या 4 पासून घ्यायचं. 4 5 6 7 8 हे झाली स्मॉलेस्ट संख्या. अशा प्रकारे क्वेश्चन 4 मध्ये 3 ते 4 क्वेश्चन आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. त्याचा उत्तर आपण 2 वाक्यामध्ये दिलेला आहे. ही संख्या लिहून त्याला अक्षरात लिहिलेला आहे, नंतर त्यातली लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर या प्रकारे आपण लिहिलेलं आहे. क्वेश्चन 5 आपण लगेच घेऊया. त्याच्या पुढील 5 पर्यंत आपण या व्हिडिओमध्ये घेत आहे. 6वा आणि 7व्या साठी दुसरा नेक्स्ट व्हिडिओ बनवत आहे. तरी ज्या मुलांनी आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या मुलांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कॉमेंट करा. पुढील व्हिडिओ आपल्याला भेटून जातील. आता क्वेश्चन 5 आहे. क्वेश्चन 5 मध्ये 3 क्वेश्चन विचारले. फर्स्ट काय म्हणते त्यातला ड्रॉ नंबर लाईन. आता इथं आपल्याला एक नंबर लाईन काढायला, ड्रॉ अ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक. आपल्या वहीवर काढायचे ऑन युअर नोटबुक. आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे प्रत्येक वाचलेलं इंग्लिश मधून वाचलेलं आपल्याला ते मराठीमध्ये समजायला पाहिजे प्रथम, तरच आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. अँड शो द नंबर, त्याच्या पुढे दिलेलं आहे अँड शो द नंबर. त्याच्यावर काय आपल्याला नंबर दाखवायचे. कोणते कोणते नंबर आहेत, -5 3 -3 and 7
ऑन इट म्हणते. या एक रेषा काढा, एक संख्या रेषा काढा आणि त्याच्यावर हे खाली नंबर दाखवा म्हणून असं सांगितलेलं आहे. प्रथम आपण रेषा काढून घेऊया. रेषा काढल्यानंतर आपण ते नंबर त्याच्यावर दाखवता येते आपल्याला. संख्या रेषा काढताना स्केल घ्या. इथं मोठी स्केल नाही त्यामुळे मी छडी वापरलेली आहे. तर स्केल घ्या. स्केलवर आपण व्यवस्थित पैकी नंबर काढू शकतो. पेन्सिलचा वापर करायचा, कंपासचा वापर करायचा प्रत्येकाने. तर ते व्यवस्थित येतं आणि व्यवस्थित वाढतं देखील. इथे एक संख्या रेषा काढायची, त्याच्या मध्यभागी 2 भाग करायचे. इथं 0 लिहायचं. आता इथं आपल्याला जी संख्या दाखवा म्हणजे ते पहिले प्रथम आपण हे सर्व संख्या घेऊन घ्या. संख्या लहान पडत असेल तर आपण त्याला मोठं देखील करता येतं. पुढे आपण याला मोठं करूया. पुढे आपल्याला 7 पर्यंत दाखवायच्या प्लस मध्ये, म्हणून आपण याला इथं पुढे थोडस मी मोठं करून घेतो. इकडल्या साईडला 5 पर्यंत दाखवायचे. आता 0 इथं 1 2 3 4 5 6 आणि 7. इकडं -1 -2 -3 -4 आणि -5. इकडं पण आपल्याला 7 पर्यंत करता येतं. -6 -7 या. आता कोणत्या संख्या दाखवा म्हणले त्या संख्येला आपण बॉक्स करायचा. प्रथम -5 दाखवा म्हणले, -5 ला बॉक्स करा. ते बाण दाखवा असं. त्यानंतर 3 प्लस मध्ये 3 आहे, +3 ला बॉक्स करा. त्यानंतर -3 आहे, -3 ला बॉक्स करा. अँड 7 आहे, 7 + 7 आहे, +7 ला बॉक्स. याप्रमाणे आपण सांगितलेले 3 विचारलेले 4ही नंबर आपण संख्या रेषेवर दाखवलेले आहेत. आता त्याखाली क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 पण आहे. क्वेश्चन 5व्या मध्येच 2 आणि 3 दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे, इथे मी लिहून घेतो. व्हॉट आर द नंबर्स इन द राईट ऑफ 0 कॉल्ड? व्हॉट आर द नंबर्स in the right of 0? In the right of 0 is called. काय म्हणते पहा, व्हॉट आर द नंबर्स इन द राईट ऑफ 0 इज कॉल्ड. म्हणजे राईट 0च्या राईट साईडला या नंबरला आपण काय म्हणतो, 0च्या राईट साईडला. हा झाला लेफ्ट साइड, हा झाला राईट साइड. 0च्या राईट साईडला, 0च्या राईट साईडला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. व्हॉट आर द नंबर्स इन द राईट साइड ऑफ द 0 इज कॉल्ड पॉझिटिव्ह नंबर्स. त्याचं उत्तर येतो पॉझिटिव्ह नंबर्स. आपण संख्या रेषेवर नंबर लाईनवर 2च नंबर असतात, पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर. 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. क्वेश्चन 3 मध्ये तेच विचारलेलं आहे आपल्याला. व्हॉट आर द नंबर्स ऑन द लेफ्ट साइड? व्हॉट आर द नंबर्स in the left side of 0 is called. त्याला काय म्हणतात असं विचारलं. 0च्या लेफ्ट साईडला असलेल्या नंबरला काय म्हणतात? 0च्या लेफ्ट साईडला असलेल्या नंबरला आपण निगेटिव्ह नंबर्स असं म्हणतो. निगेटिव्ह नंबर. एक्सरसाइज एकदम सोपी आहे. एकूण 5 क्वेश्चन आपले झालेले आहेत. 6व्या आणि 7व्या क्वेश्चन साठी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकता. या चॅनलला सबस्क्राईब करत चला. पुढील व्हिडिओ आपल्याला आपोआप त्याचे इंटिमेशन येऊन जातील. धन्यवाद.